आपलं चॅनल, आपला आवाज. KTV न्यूज रत्नागिरी, कोकण, महाराष्ट्र. देश विदेशातील असंख्य दर्शक आतुरतेने वाट पाहतात ते म्हणजे कोकणातील लोकप्रिय न्यूज चॅनल KTV रत्नागिरी. हे न्यूज चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ताज्या घडामोडी पाहायला विसरू नका. KTV रत्नागिरी. संपूर्ण जगात दहशत माजवणाऱ्या कोरोनावर आता हळूहळू लस उपलब्ध होण्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. त्यानुसार येत्या डिसेंबर अखेरीस रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य विभागात काम करणाऱ्या सर्वांना लस दिली जाणार असल्याचं जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जाहीर केलं आहे. वॅक्सिनची शासनाकडून त्याचे डेटाबेस बनवण्याची आपल्याकडे सूचना आलेली आहे आणि आपले जिल्ह्यामध्ये असलेली सर्व शासकीय रुग्णालय तसेच खाजगी रुग्णालय याच्यामध्ये काम करत असलेले सगळे डॉक्टर्स आणि स्टाफ हे सगळ्यांना आपण पहिल्या फेरीमध्ये वॅक्सिनमध्ये इन्क्लूड करू. पहिली फेरी कधी सुरुवात होईल साधारणतः काय अंदाज आहे? डिसेंबर एंडपर्यंत आपण अपेक्षित आहे सुरू होणे. त्याचे आपण डेटाबेस तयार केलेले आहे. शासनाची गाईडलाईन्स आली की आपण इमिडिएटली सुरू करू. कोरोनावरील लस ही सर्वप्रथम शासकीय आणि खाजगी डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविकांना दिली जाणार असल्याचं जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा पत्रकारांजवळ बोलताना म्हणाले. वॅक्सिन बेनिफिशरी मॅनेजमेंट सिस्टम असं म्हणून त्यांनी एक पोर्टल बनवले आहे. त्या पोर्टलमध्ये आपण जेवढं सरकारी आणि खाजगी हॉस्पिटल्स, इथले डॉक्टर, स्टाफ सगळ्यांचा आपण समावेश करून घेणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये त्यांना आपण वॅक्सिनेशन देणार आहे. किती आकडा येतो असा पहिल्या टप्प्यात कोविड योद्धे पण आहेत? ते आकडा आता काढताय डिटेल. जवळपास 80 हॉस्पिटल्स जिल्हा परिषदचे 22 PSC वगैरे धरून सगळं धरून आपण केलेलं आहे. प्रायव्हेटचे पण प्रायव्हेटचे 52 सिटी एरियामध्ये आणि 82 काहीतरी आकडा देतो मी तुम्हाला डिटेल. असं प्रायव्हेट हॉस्पिटल्स आपण आयडेंटिफाय केलेलं आहे. त्यांचे सर्वांना वॅक्सिनेशन पहिल्या टप्प्यानं आपण देणार आहोत. त्यासाठी डिस्ट्रिक्ट आशांना पण याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. अंगणवाडी सेविका पण आपण इन्क्लूड केलेलं आहे याच्यामध्ये. रत्नागिरी जिल्ह्यात ज्या कोणी CRZ मध्ये बांधकामं केली आहेत ती तोडण्याची मोहीम लवकरच सुरू केली जाणार असल्याचं जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सांगितलं. आणि माझे कुटुंब माझी जबाबदारी या आरोग्य तपासणी मोहिमेला रत्नागिरी जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी इतर आजारांनी मात्र डोकं वर काढलं असल्याचं पत्रकारांजवळ बोलताना ते म्हणाले. रत्नागिरी जिल्ह्यातील CRZ खालची बांधकामे पाडण्याची आपण नोटीस काढणार आहात. नेमका हा काय विषय आहे? हा रेग्युलर विषय आहे. CRZचे भंग केलेले जे हे आहे बांधकाम त्याच्यावरती कारवाई होत असतो. आपण परत यावेळी कारवाई करण्याची नोटीस काढतोय. माझे कुटुंब माझी जबाबदारीमध्ये आपल्याला काय अनेक आजार दिसून आले जिल्ह्यामध्ये. नेमके कोणते आजार आहेत आणि त्यावर आपण काय करणार? हायएस्ट आजार जे आलेले आहे हायपर टेन्शन आलेले आहे. 55,000 जवळपास लोकांना हायपर टेन्शन आहे आणि त्याच्यानंतर डायबिटीस 32,000 लोकांना डायबिटीस आहे. याच्यावर आपण फोकस करून आता नॉन कम्युनिकेबल डिझीजमधून यापासून कसं लोकांना हे करायचं, बरं करायचं त्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. सर, आता आपण जिल्हा रुग्णालय नियमित रुग्णालय म्हणून सुरू केलेलं आहे आणि महिला रुग्णालयामध्ये कोविड सुरू झाले. आज ऑन टुडे रत्नागिरी जिल्ह्याची कोरोनाची वस्तुस्थिती काय? रत्नागिरी जिल्ह्याची कोरोनाची स्थिती चांगली आहे. आपण डिक्लायनिंग फेजमध्ये आहे. एकदम कमी झालेलं आहे. आपण नॉन कोविड पूर्णपणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुरू केलेलं आहे आणि महिला हॉस्पिटल फक्त सस्पेक्टेड आणि कोविड पेशंटसाठी आपण ठेवलेलं आहे. लवकरात लवकर आपण त्याच्यातून बाहेर करू. आपण आपला जिल्हा लवकरात लवकर कोरोनामुक्त होईल आपला विश्वास आहे सर? येस, नक्की विश्वास आहे. बरं, मला सांगा, अजूनही लोक विना मास्क, विना सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग पाळत नाही. एक जिल्हाधिकारी म्हणून आपण जिल्हावासियांना काय आवाहन करू इच्छिता? नक्की बरोबर आहे. आता पर्यटनचे दिवस चालले आहे आणि बाहेरून पण खूप लोक येत आहे. त्यासाठी आपण रेल्वे स्टेशनमध्ये पण आपण काटेकोरपणे तपासणी सुरू ठेवलेलं आहे. पण माझी या माध्यमातून सर्व लोकांना, सर्व नागरिकांना, सर्व पर्यटकांना विनंती आहे की कृपया आपण इथे येत आहे, इथे दर्शनीय भागात जाऊन पाहून फिरून येत आहे तर इथे आपण मास्कचे वापर करावे. सार्वजनिक ठिकाणी आपण असेल मास्कचे वापर करावे. आम्ही कडक कार्यवाहीचे आपण आता धोरण घेतोय. कोरोनामुळे रखडलेला निधी लवकरच रत्नागिरी जिल्ह्याला प्राप्त होणार असल्याचं जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा
पत्रकारांजवळ बोलताना म्हणाले आणि लोकशाही दिन, आलिमवाडीतील पाण्याच्या टाकीचा विषय इत्यादी मुद्द्यांवर थेट पत्रकारांशी संवाद साधला. जिल्हा नियोजनला अधिक निधी मिळणाऱ्याची आपण गुड न्यूज दिलीत आत्ताच, नेमका हा काय विषय आहे? जिल्हा नियोजनचे 100% निधी येण्याची आपल्याकडे शासनाची परिपत्रक मिळालेले आहे. 100% निधी आपल्याला भेटतील. जे जुने रखडलेले काम आहे, दायित्व आहे, ते संपून आपण नवीन काम पण यावर्षी घेऊ शकतो. कोणत्या कामाला प्राधान्य देण्यात येईल त्याच्यामध्ये? दायित्वाच्या कामांना आपण मोस्टली प्राधान्य देणार आणि ग्रामीण भागातले जे रस्ते आहे, दुरुस्ती वगैरे, जनसुविधा, नागरिक सुविधा असं आपण प्राधान्य देणार आहे. नियम असं सांगतो की SDM प्रपोजल करत आहे. पहिले राज्याकडून येतं, नगरपालिकेकडून असं येतं की आम्हाला हा जागा खरेदी करायच्या आहे, त्याचं व्हॅल्युएशन करून द्या. डिस्ट्रिक्ट लेवल कमिटीमध्ये 10 लोकांची कमिटी आहे. त्या कमिटीचे काम आहे फक्त जसं भूसंपादनमध्ये आपण ठरवतो प्रति हेक्टरी रेट किती असतं, त्या गावाची आपण प्रति हेक्टरी रेट ठरवतो. बस इंटू जेवढं गुंठे असेल तेवढं, दॅट्स इट. तेवढंच आपलं काम. तुम्ही रेडी एकर दर पकडता की 3 वर्षाची खरेदी विक्री? 3 वर्षाची खरेदी विक्रीचे ॲव्हरेज रेडी एकर पेक्षा दोन्ही पैकी जे जास्त तो लँड ॲक्विजिशनचे कायदा आहे. 10 जणांची कमिटी, त्याच्यामध्ये 10 जणांची कमिटी, त्याच्यामध्ये फॉरेस्ट, एन्व्हायरमेंट, आपले सरकारी वकील, टाउन प्लॅनर, SDM, असं 10 जणांची 7-8 जणांची कमिटी आहे. प्रश्न असा त्यांचा आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की ज्यांनी तक्रार केली त्यांचं आहे की 30 सदस्यांची कमिटी केलेली किंमतच मुळात चुकीची आहे. 30 सदस्य पहिल्याची 30 सदस्य नाही की 10 सदस्य आहे म्हणा, ज्यांनी कमिटीची किंमत ठरवली आहे ती मुळातच चुकीची आहे असं त्यांचं ऑब्जेक्शन. आणि त्या विरोधात ते तुमच्या निर्णयाविरोधात ते हायकोर्टात चालू आहे ना माझ्याकडे. अच्छा, हां, माझ्याकडे ते ठराव कॅन्सल करण्याची चालू आहे. मी त्यांना तेच म्हटलं, मी म्हटलं तुम्हाला वाटते की मोठे अपहार झाले, काय झालं, कोर्टाचे दर मागा ना, गुन्हा दाखल करा ना, ते वसुली होईल ना तेवढं रक्कम. आपलं चॅनल, आपला आवाज. KTV न्यूज रत्नागिरी, कोकण, महाराष्ट्र. देश विदेशातील असंख्य दर्शक आतुरतेने वाट पाहतात, ते म्हणजे कोकणातील लोकप्रिय न्यूज चॅनल KTV रत्नागिरी. हे न्यूज चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ताज्या घडामोडी पाहायला विसरू नका. KTV रत्नागिरी.